घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जानकी आणि ऋषिकेश परत आल्यानंतर सौमित्र आणि अवंतिका त्यांची खोली त्यांना परत देतात आणि ते गेस्ट रूममध्ये राहायला जातात. पण ते दोघे गेस्ट रूममध्ये राहिले हे जानकीला अजिबात आवडलेलं नसतं. जानकी त्यांना म्हणते, तुमची खोली आता मी तुम्हाला परत मिळवून देणारच. आणि म्हणून मग ऐश्वर्याला ती खोली परत मागण्यासाठी सगळेजण ऐश्वर्याच्या खोलीमध्ये जातात. तर तिथं आजी अगोदरच ऐश्वर्याला ही बातमी सांगण्यासाठी पोचलेले असतात. आजीला तिथं बघून सौमित्र म्हणतो, अरे वा, सगळे इथंच आहेत, म्हणजे बातमी पोचली वाटतं. आणि काही गॉसिप सुरू आहे का? त्यावेळेला अवंतिका म्हणते, ह्या खोलीमध्ये फक्त गॉसिपच होत नाही तर काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंग सुद्धा होतं. सौमित्र म्हणतो, आजीकडून तुम्हाला कळलंच असेल, पण आता जानकी वहिनीकडून ऐका. आणि मग जानकी सांगायला लागते, सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या ही खोली अवंतिका आणि सौमित्र भाऊजींची आहे, त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर इथून शिफ्ट व्हा. त्यांना त्यांची खोली परत द्या असं म्हणेपर्यंत ऐश्वर्या आई ग म्हणून जोराने ओरडते आणि पाठ दुखत असल्याचं नाटक करत मोठमोठ्याने रडायला लागते. तर ऐश्वर्याचं हे नाटक सगळ्यांच्या लक्षात येतं. मग जानकी ऐश्वर्याला म्हणते, काय ग, तुझ्या पाठीत उसण भरली का? त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, काय झालं कळेना, अचानकच पाठीत दुखायला लागलं. त्यावेळेला जानकी म्हणते, तुझ्या बाबतीमध्ये सगळं अचानकच कसं घडतं ग? त्यावेळेला आजी मग ऐश्वर्याची बाजू घेत म्हणतात, असं कसं अचानक दुखतंय? 2 दिवसापासून तिची पाठ दुखते, तुला माहिती आहे का, तू आत्ता आलीस. तर अवंतिका हळू सौमित्रला म्हणते, सौमी, जर या ऐश्वर्याच्या पाठीत एक धपाटा दिला ना तर तिची पाठ आपोआप सरळ होऊन जाईल. तर तिकडे ऐश्वर्या मुद्दामच मोठमोठ्याने रडायचं नाटक करत असते आणि रडत म्हणते, माझी पाठ इतकी दुखते की मी आता उभं पण राहू शकणार नाही. मग हे शिफ्टिंग करायचं तर माझ्यासाठी खूपच अवघड आहे. तेव्हा जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्ही राहावा या खोलीमध्ये, पण फक्त 2 दिवस. 2 दिवसांनी का होईना तुम्हाला ही खोली सोडावीच लागणार आहे. 2 दिवसांनी का होईना खोली सोडायचीच म्हटल्यावरती ऐश्वर्या चांगलीच घाबरते. आणि मग जानकी सारंगला म्हणते, सारंग भाऊजी, एक स्ट्रॉंग औषध घेऊन या ऐश्वर्यासाठी. तेव्हा सारंग म्हणतं, स्ट्रॉंग कशासाठी? त्यावेळेला जानकी ऐश्वर्याजवळ जात म्हणते, अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, अजून बऱ्याच गोष्टींचा हिशोब चुकता करायचे. आणि गेट वेल सून म्हणून ऐश्वर्याच्या अंगावर पांघरून घालून जानकी तिथून निघून जाते.